नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपलं स्वागत आहे. सध्या यूट्यूबवर एक व्हिडिओ खूप चर्चेत आहे. एकीकडे विश्वगुरूची आणि डिजिटल इंडियाची स्वप्न, तर दुसरीकडे नागरिकांना चक्क वर्क फ्रॉम होम करून इंधन वाचवण्याचं आवाहन. नेमकं काय चाललंय? या मूळ व्हिडिओमध्ये सध्याच्या सरकारच्या आर्थिक आवाहनांची आणि ऐतिहासिक धोरणांची अतिशय कठोर तुलना करण्यात आली आहे. आजच्या या स्पष्टीकरणामध्ये आपण या व्हिडिओतले दावे, आकडेवारी आणि त्यामागचा दृष्टिकोन पूर्णपणे तटस्थपणे डिकोड करणार आहोत. तर चला थेट विषयाला हात घालूया. या मूळ व्हिडिओची सुरुवातच एका अतिशय स्फोटक प्रश्नाने होते. सरकारने हे जे इंधन बचतीचं आवाहन केले ना, त्याला या व्हिडिओमध्ये चक्क एका नव्या आर्थिक लॉकडाऊनची उपमा दिलीये. त्यांचं म्हणणं असं की आधी नोटाबंदीला रांगेत उभं राहिलो, मग कोरोला थाळ्या वाजवल्या आणि आता अचानक कोणतीही पूर्वसूचना नसताना वर्क फ्रॉम होम किंवा वर्क फ्रॉम स्कूल. व्हिडिओनुसार हे साधं आवाहन नसून धोरणात्मक अपयश लपवण्याचा हा एक अघोषित प्रयत्न आहे. खरंच हा दावा विचार करायला लावणारा आहे, नाही का? आज आपण 5 महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत. सरकारचं हे नवं आवाहन म्हणजे लॉकडाऊन आहे का? 2013 आणि आजच्या महागाईची तुलना, रुपयाची घसरण, 2013 मधील काटकसरीची धोरणं आणि शेवटी कथनी आणि करणीतील तफावत. चला तर मग पुढे जाऊया. सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, सरकारचं हे आवाहन की नवा लॉकडाऊन. आता मूळ व्हिडिओने एका खूप मोठ्या विरोधाभासावर बोट ठेवलंय. एका बाजूला सामान्य जनतेला वर्क फ्रॉम होम करून इंधन वाचवण्याचा सल्ला दिला जातोय आणि अगदी त्याच वेळी दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे नेते गुजरातमध्ये तब्बल 100 गाड्यांचा ताफा घेऊन भव्य रोड शो करतायत. व्हिडिओ बनवणाऱ्यांचा थेट सवाल आहे की हा दुटप्पीपणा नाही का? संकटाच्या वेळी नेत्यांनी स्वतः आदर्श घालून देणं अपेक्षित असतं, पण इथं सर्वसामान्यांना एक न्याय आणि नेत्यांना दुसरा न्याय असं चित्र दिसतंय. असा हा गंभीर आरोप आहे. आणि याच संदर्भात त्यांनी आणखी एक मोठा राजकीय दावा केलाय. त्यांच्या मते पश्चिम बंगालसहित देशातल्या 5 राज्यांच्या निवडणुका संपेपर्यंत हे आर्थिक संकट जाणीवपूर्वक लपून ठेवलं गेलं. म्हणजे कसं की निवडणुकांमध्ये महागाईचा फटका बसू नये म्हणून तोपर्यंत एकदम शांतता बाळगली आणि निवडणुका संपल्या लगेच जनतेला त्यागाची आठवण करून दिली गेली. हा दावा थेट सरकारच्या हेतूवर आणि टायमिंगवर प्रश्नचिन्ह उभा करतो. आता आपण पुढच्या भागाकडे वळूया आणि पाहूया हा मुद्दा कसा पुढे जातो. महागाईची तुलना 2013 विरुद्ध आज. आता या स्लाइडवरची आकडेवारी पहा. ही थेट गणिताची आकडेवारी खऱ्या वास्तवाची जाणीव करून देते. 2013 मध्ये 10 ग्राम सोनं साधारण 27,000 होतं. ते आता तब्बल 1.5 लाखांवर गेलंय. पेट्रोल जे 60-70 रुपये होतं ते थेट 106 रुपयांवर. डिझेल 45-50 वरून 95-100च्या घरात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला घरगुती गॅस सिलेंडर, जो 2013 मध्ये 400 रुपयांना मिळायचा, तो आता 950 रुपयांच्या पुढे गेलाय. व्हिडिओमध्ये अतिशय खोचकपणे म्हटलंय की गेल्या 13 वर्षात महागाईने असा उच्चांक गाठलेला असताना सर्वसामान्यांना सोनं घेऊ नका असा सल्ला देणं म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखंच आहे. कारण मुळात लोकांच्या खिशात आता पैसे उरलेत कुठे? तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, रुपयाची घसरण आणि त्याचे परिणाम. 95 रुपये 35 पैसे हा आकडा खूप काही सांगून जातोय. डॉलरच्या तुलनेत रुपयाची ही ऐतिहासिक नीचांकी पातळी आहे. या स्रोताने इथे एक अतिशय अचूक ऐतिहासिक संदर्भ दिलाय. तुम्हाला आठवत असेल 2013 मध्ये जेव्हा रुपया 60 ते 65 रुपयांपर्यंत घसरला होता, तेव्हा सध्याच्या सत्ताधारी पक्षाने विरोधात असताना मोठी आंदोलनं केली होती. पण आज जेव्हा रुपया 95च्याही पुढे गेलाय, तेव्हा या धोरणात्मक अपयशाची जबाबदारी सरकार का घेत नाही असा थेट आणि बोचरा सवाल या व्हिडिओतून विचारण्यात आलाय. पण आता अनेकांना वाटेल, रुपया घसरल्याने सर्वसामान्य माणसाला काय फरक पडतो? तर हे अर्थचक्र समजून घेणं खूप गरजेचं आहे. रुपयाचं मूल्य कमी झालं की भारताला परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या कच्च्या तेलासाठी किंवा तंत्रज्ञानासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. आयात महाग झाली की देशांतर्गत वाहतूक आणि कच्च्या मालाचा खर्च वाढतो. आणि याचा थेट परिणाम काय? तर बाजारातल्या प्रत्येक वस्तूची किंमत वाढते. शेवटी हा सगळा बोजा पडतो तो तुमच्या आमच्यासारख्या सामान्य मध्यमवर्गीयांच्या खिशावर. हेच भीषण वास्तव या व्हिडिओने अतिशय प्रभावीपणे मांडले. यानंतर आपण वळूया चौथ्या भागाकडे, 2013 मधील काटकसरीची धोरणे. आणि यावरून एक गोष्ट अतिशय स्पष्ट होते,
मूळ व्हिडिओने इथे इतिहासाचा एक अत्यंत रंजक दाखला दिलाय. 2013मध्ये जेव्हा संकट आलं होतं तेव्हा जनतेला सल्ले देण्याआधी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्वतःच्या मंत्रिमंडळापासून काटकसर सुरू केली होती. त्यांनी स्वतःच्या मंत्र्यांचे तब्बल 24हून अधिक परदेशी दौरे रद्द केले. सरकारी अधिकाऱ्यांना 5 स्टार हॉटेल्समध्ये बैठका घेण्यास बंदी घातली. सर्व प्रशासकीय खर्चात थेट 10% कपात केली आणि नवीन सरकारी गाड्या खरेदी करण्यावर बंदी आणली. व्हिडिओचा मुख्य युक्तिवाद असा आहे की तेव्हाच्या सरकारने जनतेला त्याग करायला सांगण्याआधी स्वतःचे खिसे आवळले होते. आता आपण आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे येतोय, कथनी आणि करणीतील तफावत. व्हिडिओमध्ये असा मुद्दा मांडलाय की जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कमी होते तेव्हा सरकारने एक्साईज ड्युटी वाढवून तिजोरी भरली. मात्र आता जेव्हा खरोखरच संकट आहे तेव्हा कर कमी करून जनतेला दिलासा देण्याऐवजी मेट्रोने प्रवास करा किंवा इंधन वाचवा असे सल्ले दिले जात आहेत. आणि एका बाजूला निवडणुका आल्या की लाडकी बहीणसारख्या योजनांमधून एक प्रकारची रेवडी संस्कृती राबवली जाते, ज्याचा अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण पडतोय. व्हिडिओच्या मते जनतेला सल्ले देण्यापेक्षा सरकारने स्वतःची VIP संस्कृती, भव्य शपथविधी आणि जाहिरातींवरची उधळपट्टी थांबवून आधी स्वतः त्याग करून दाखवावा, हीच आज जनतेची खरी अपेक्षा आहे. या सर्व सविस्तर विश्लेषणाचा समारोप करताना या मूळ स्रोताने एक फार मोठा राजकीय निष्कर्ष काढलाय. व्हिडिओच्या शेवटी अगदी स्पष्ट शब्दांत म्हटलंय की राहुल गांधींचे शब्द खरे ठरतायत, सध्याच्या सरकारला देश चालवणं कठीण जातंय. आता पहा, हा अर्थातच त्या व्हिडिओचा स्वतःचा राजकीय दृष्टिकोन आहे जो त्यांनी या सर्व आकडेवारीच्या आधारावर मांडलाय. पण एक तटस्थ विश्लेषक म्हणून आपण हे नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे की हा दावा सरकारच्या कार्यक्षमतेवर अत्यंत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. तर इथला सर्वात कळीचा मुद्दा असा आहे की सामान्य नागरिक म्हणून आपण या सर्व गोष्टींकडे कसं पाहतो. भविष्यात जेव्हा राजकीय नेतृत्वाचं मूल्यमापन करण्याची वेळ येईल तेव्हा नागरिक फक्त भावनिक आणि राजकीय मुद्द्यांचा विचार करतील की स्वतःच्या खिशाला बसणारी आर्थिक झळ, वाढती महागाई आणि बेरोजगारी हे प्रत्यक्ष अनुभव त्यांच्या निर्णयाला आकार देतील. मूळ व्हिडिओने हाच अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न आपल्या सर्वांसमोर उभा केलाय. कारण शेवटी देशाची अर्थव्यवस्था ही थेट आपल्या स्वयंपाकघराशी आणि खिशाशी जोडलेली असते, होय ना? या विश्लेषणात शेवटपर्यंत सोबत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच सविस्तर आणि तटस्थ विश्लेषणांसाठी नक्की पाहत रहा